लवकर या. चाल लेकरांना सांभाळ. लेकरांना एकच आहे. हाय हॅलो नमस्कार. कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि इतकी हवा चालू आहे अक्षरशः पूर्णचे केस उडतात आणि आतमध्ये गेलं तर पूर्ण अंधार पडतो असं झालं. आणि खूप दिवसातून आज खरं तर पाऊस पण थांबला आहे, कारण ह्या एक 8-15 दिवसात ना सगळीकडेच असा झिमझिम पाऊस चालूच आहे. त्याच्यामुळे मग काही बाहेर पण जाण्यात नाही. आणि पुण्याला तर भयंकर पाऊस आहे, जसं तुम्ही सगळं न्यूजमध्ये वगैरे बघितलं असेल. सो ते पण कधी जायचं नाही जायचं हे आमचं थोडंसं चालू होतं, कारण मध्ये उगाचच आम्हाला पाणी हे यानं काही त्रास नको व्हायला. त्याच्यामुळे सो बघूयात जाऊ म्हटलं सॅटर्डेला नाईटला किंवा संडेला असं. सो आज सकाळी आम्ही जाणार आहोत मंदिरात, कारण गजानन मंदिर इथून एक 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि ज्ञानूला पण जायचं होतं, तर म्हटलं आपण दोघी जाऊयात. आता पिलूजवळ कोणीतरी पाहिजे म्हणून मग आई थांबते म्हटली आहे घरी. आणि भैया पण जॉबसाठी गेला, त्यामुळे मग तो येईपर्यंत ती बघितली पिलूला असं. सो तो 9:30पर्यंत येईल. आम्हाला 8 वाजताच निघायचं होतं सकाळी. पिलू उठायच्या पहिले, पण मग आमचं काही आवरलंच नाही, कारण ती पण आमच्यासोबत उठली. मग आता तिला पुन्हा एकदा झोपवलं आहे आणि आता निघूया म्हटलं. सो मी आणि ज्ञानू निघतोय. आवरलं का? तू उठली जायच्या आधी सुटली नाही ग, पण चांगली झोप लागली होती तिला. झोप लागली. आई झोपा बंद केलं, तिकडे गेली की लगेच चालू केलं. तिला हे झोपायची सवय नाही ना, तिला जरा दाबल्यासारखं पण होते त्याच्यामध्ये. आणि आता ती मोठी पण झाली ना ग, ती झोळी छोटी. ठीक आहे चल, आई येईपर्यंत थांबू, मग आईचं आवरेपर्यंत मग निघूया. ते बघ तिचं कसं चाललंय. काहीच फायदा नाही. चलो निघलो बाहेर. निघता 9:30 वाजले. लेकरू असल्यानंतर असंच असतं ज्ञाना, कळलं थोड्या दिवसांनी तुला. पिल्ली माझ्या मागेच उठते, आता काय करून त्याला. आता पण उठलेलीच आहे. आईला म्हणलं तिला थोडंसं खाऊ घाल, तोपर्यंत आम्ही गपरे शहाण्या. येतो का तू? सोडवतो मला. ज्ञानूला नाही येतं ना. मंदिराला चाललंय करू. काय झालं? येतो काय? येतो. पारूसा कुठे येईल? आंघोळ काय? लवकर या. चालेल. लेकरांना सांभाळ. लेकरांना एकच आहे. घरी जाताच म्हटलं आता आपण नाश्ता पण करून घेऊयात. त्याच्यामुळे मग मी इथे रसा समोसा घेतला होता, कारण संभाजीनगरमधला रसा समोसा मला खूप आवडतो म्हणून मी घेतला. तर ज्ञानू म्हटली चल मी पण ट्राय करते, म्हणून दोघींसाठी पण रसा समोसा घेत. गुड इव्हनिंग. तर वाजले आहेत 4. काय कळलं का तुला? गुड मॉर्निंग आणि गुड इव्हनिंग. आणि त्याच्यानंतर अरे माझा हात उघडून आला माहिती आहे का? आमचे रिटेक एवढ्या होतात तर कधी कधी मध्येच काहीतरी अशी जीभ होऊन जाते. तर 4 वाजलेत, आम्हाला जायचे साड्या आणण्यासाठी. त्यानंतर म्हटलं ड्रेस पण बघूयात काही जर मिळाले तर. माझ्यासाठी आणि आईसाठी एक बघायचं होतं, आणि अजून काही एक्स्ट्राच्या साड्या घ्यायच्या होत्या. आणि सकाळी मंदिरातून जाऊन आलो, त्याच्यानंतर साधारण 11:30-12च्या दरम्यान. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं, बसलो गप्पा मारत, आणि मग ते आमचं राहून गेलं. नाहीतर आम्हाला 2-2:30च्या दरम्यानच जायचं होतं. म्हटलं लवकर गेलो तर आपण लवकर येऊ. सकाळी दर्शन एकदम मस्त झालं, कारण गर्दी नव्हती मुळात. त्याच्यानंतर स्वच्छता भयंकर आहे, त्यामुळे एक छान वाटलं. आणि शिवाय जवळसुद्धा आहे, त्यामुळे एकदम सोपं आणि व्यवस्थित झालं सगळ्या गोष्टी. आणि ज्ञानूची पण इच्छा पूर्ण झाली. 2-3 दिवसापासून आमचं चाललं होतं की गजानन मंदिरला जायचं, हो ना. आता आई रेडी होऊन बसली आहे, ज्ञानू पण बसली आहे. काय काय दाखवत होती तिला? छोटा भीम. सकाळी म्हणला की
तुझी पोरगी मी काही सांभाळत बसणार नाही, तू मंदिरातून लवकर ये. आणि आता तिला म्हणतोय पिल्या जाऊ नको, मी तुला सांभाळतो. किती वेळ सांभाळशील तू? 5 वाजेपर्यंत. तर मगाशी जसं मी सांगितलं की आम्हाला काही साड्या घ्यायच्या आहेत, तर त्या घेण्यासाठी ना मग प्रेरणा मला इथे घेऊन आली आहे राज कलेक्शनमध्ये. तर ती म्हटली की दीदी इथे कलेक्शन छान असतं, त्यामुळे आपण इथेच जाऊयात. सो तीसुद्धा आमच्यासोबत आलेली आहे आणि तुम्हाला आजकाल ती नेहमी माझ्या ब्लॉगमध्ये दिसत असेल, कारण ती आमच्या घराच्या खूप जवळ राहते आणि मग काही गोष्टी माहीत नसतील काय तर आम्हालासुद्धा तिची खूप छान हेल्प होते. सो बघूयात आता कलेक्शन कसं. हे निघतं का दादा? छान आहे पण हे, मला का आवडलंय कलर. तर सगळ्या साड्या बघत असताना ना आईला ही साडी दिसली आणि ती मला स्पेशली तिने अशी काढून दाखवली. का ते सांगते, कारण मी तिला सेम अशी साडी घेतली होती जेव्हा मागच्या वेळी ती पुण्याला आली होती तेव्हा डिलिव्हरीच्या वेळी, आणि मी तेव्हा ती 1660ला घेतली होती आणि आत्ता तिला फक्त ती 1214मध्ये दिसली. त्यामुळे मला तिनं मुद्दाम दाखवली ती साडी, कारण तिचं असं म्हणणं असतं की तू खूप एक्स्ट्रा पैसे खर्च करते, पुण्याला खूप असं आहे तसं आहे, मग इकडे असं स्वस्त मिळतं, हे ते तू इकडूनच घेऊन जायचं असं तसं. म्हणून मला तिने ती मुद्दाम दाखवली. आणि बाकीसुद्धा कलेक्शन छान आहे, प्राइसिंग वाईज क्वालिटीसुद्धा खूप छान वाटली, म्हणून मग बाकी सगळ्या साड्या बघत होतो. आता माझ्याकडे ना असं डिझायनर किंवा असं अजिबात साड्यांचं कलेक्शन नाही आहे, तसं मी साड्या जास्त यूज नाही करत, त्यामुळे मग माझ्याकडे साड्याच नाही आहेत, खूप कमी आहेत असं म्हटलं तरीसुद्धा चालेल. म्हणून मग म्हटलं आपण पण एखादी बघावी. तर चालताना मला ही साडी दिसली. चलो आता साड्या घेता घेता मध्येच मी इथे रिलायन्समध्ये घुसले आणि इथे एक जीन्स आणि एक मस्त असा टॉप घेऊन आले बाहेर. सो जीन्स खूप दिवसाची घ्यायची होती मला, अशी वाईल्ड लेग जीन्स, पण मला काय ऑनलाईन मिळाली नाही चांगली. म्हटलं आता मी इथून घेते आणि ऑफरमध्ये भेटली, काहीतरी 2500ची होती ना, 999ला मिळाली. सो खुश एकदम मी. ते बघते तिकडे मधून जाऊ शकतो ना, हे बघा. आणि आता कॅरी बॅगला एक्स्ट्रा पैसे द्यायचे होते, नानूकडून 2000 कॅश घेऊन आले होते, त्यामुळे एक्स्ट्रा पैसे तर मला काही देता आले नाहीत बॅगला, त्याच्यामुळे मग अशा हातामध्ये कॅरी करते. आणि आमचं हे पिल्लू इकडे कॅरी करते. चला आता भरपूर उशीर झालेला आहे, बराच वेळ घालवला. साड्या पण ऑफरमध्ये खूप छान होत्या, पण भरपूर गर्दी असल्यामुळे आम्हाला काही तेवढं बघता आलं नाही. मग त्यांनी बघितलं त्या नानूने आणि आईने, आणि त्याच्यानंतर मग आम्ही म्हटलं की आमचं हे जे काही काम आहे तर ते आम्ही करून घेऊ, त्याच्यामुळे मग तिकडे जाऊन आलो. म्हटलं आई कॅरी बॅगला एक्स्ट्रा पैसे होते परत, मग म्हटलं तुमच्याकडे आहेत ना बॅग, मला प्रत्येक साडीला सेपरेट दिली. बघ पैसेच नव्हते माझ्याकडे एक्स्ट्रा, 2000 दिले होते आणि ते 2 आई तुझ्या मनुला इतकी छान जीन्स मिळाली मला. किती पण वेळ राहते ग बाहेर. आता जायचं घरी. आमच्या बॅग किती साड्या झाल्या? किती घेतल्या? मी एक साडी घेतली आणि 2 हे घेतला. वेअरच्या आणल्या का? हा ठीक आहे, 2 सेल नाही काय अजून त्याचे पैसे मी तर पिल्ल्या पिल्ल्या कसं करू मम्माचं. पिल्ल्या तर लांबच राहील. पिल्ल्याला घ्यायचं आहे उद्या, पिल्लीसाठी जाऊ आपण शॉपिंग करायला. आले घरी. आज सकाळपासून हेच चालू, इकडे जा तिकडे जा तिकडे जा. उद्या जायचे पुण्याला, त्याच्यामुळे मग म्हटलं जे काही कामं आहे तिची पण आणि माझी पण तर ते करून घेते. आणि तिथे साड्या मस्त होत्या एकदम, प्राईस पण हे छान होते, त्याच्यामुळे म्हटलं तिथे पण बघते. ती जीन्स पण मगाशी तुम्हाला म्हटलं की मी तिथे जीन्स पण घेतली. आणि त्याच्यानंतर बेबीचं काही सामान घ्यायचं होतं ते घेण्यासाठी गेलो होतो. तर थोडंसं बेबीसाठी पण घेतलं. येणाऱ्या असं म्हणतील आता बरेच जण की घ्यायला नाही पाहिजे काय, पण ज्या काही बेसिक गोष्टी लागतात त्या तर लागतातच. आणि त्याच्यामुळे मग आपण त्या डिलिव्हरीच्या अगोदर 2 दिवस घेतल्या काय, आत्ता घेतल्या काय सेमच आहे, त्याच्यामुळे मग त्या काही घेतल्या. आणि त्याचबरोबर मनूला कपडे घ्यायचे होते, सो तिला ड्रेस घेतला. अजून काय काय घेतलं हे सगळं तुम्हाला दाखवून देते आता. आणि छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना, आता थंडी आहे त्यामुळे मग सॉक्स हे सगळ्या गोष्टी लागतात, त्यामुळे ते पण घेतलं तिच्यासाठी.
मी खूप वेळची बाहेर होते त्याच्यामुळे मग तिची अशी रिॲक्शन होती की आल्यानंतर की ती म्हणजे खूप कंटाळून गेली होती आणि खूप वेळेस मी तिला सोडून पण गेले होते तिथपर्यंत. म्हणजे जेव्हा मी जीन्स वगैरे घेतली तिथपर्यंत पिल्लू माझ्यासोबत होती, पण त्यानंतर आई, मनू आणि ज्ञानू हे तिघी जणी घरी आल्या आणि मी आणि प्रेरणा गेलो होते बेबीचे कपडे घेण्यासाठी. सो त्याच्यामध्ये भरपूर वेळ गेला. सो तिचं थोडंसं होतं की रडायला आली होती येते, कारण तिला आता बऱ्याच गोष्टी कळतात आणि माणसं पण आता परफेक्ट ओळखायला येतात. त्याच्यामुळे मग थोडंसं करते. नाहीतर पहिले कसं मी जरी 2-3 तास जरी आरामात बाहेर फिरले तरी पण मग होऊन जायचं. तर आणून सगळ्या गोष्टी काढल्या, तिला पण दाखवते सोबत तुम्हाला पण दाखवते. वेगळे आणून दिदींच्या बेबीसाठी छान आहे ना. नाही येतील हे बघ ना तू, हे पाहिलं, हे बघ कॅप किती क्यूट आहे. हा ते बाळाला ना दीदींच्या बाळासाठी मला इतका आवडला हा. त्यांच्यासाठी घेतला, सगळे बाळच झाले. हा मनूसाठी घेतला, त्याच्यावरती येलो परत. आणि प्राइस वगैरे छान भेटले, काहीतरी 600 वगैरे. त्याच्यानंतर डेली यूज साठी शॉर्ट आणि हा असा कलरच नव्हता त्याच्याकडे, एकदम सिंपल. कॅप पण छान आहे. हा ही कॅप छान आहे. अरे मला इतकी आवडली ताडकवायला. आणि मला ही पण कॅप आवडली, एलिफंट वाली. आणि क्वालिटी नाही चांगली गं, खूप छान आहे क्वालिटी. बाकी काय आणलं का? हा मेन म्हणजे हे सॉक्स. तेव्हा म्हणते तुला लय पाय फुटले, इथे तर घराच्या बाहेर निघत नव्हती आणि आता मी 4थ्या मजल्यावर घेऊन बसवलं. म्हणून खाली कशी येऊ, कुठं गेली गजानन मंदिरात, आता उद्या डिमांडचा व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणते डिमांडला पण जाऊ. सांगितलं होतं का मधूसाठी बुक पण घेतला फ्रुट्स. तिच्याकडे एक बुक आहे, ते असं आहे ॲनिमल्स आणि बेबी ॲनिमल्स. आणि ह्या बेबीसाठी मनूच्या वेळेस आम्हाला असे सॉक्स आणि भेटलेच नाही. आणि हे छान आहे, म्हणजे असं हे नाही होते ना, ते असे काचायचे तिचे मनगटे छोटे झाले होते आणि खरंच होतात बरं का त्यांनी, ते काचतातच ते इलास्टिकमुळे. आणि ते खूप छान आणि वेगवेगळ्या व्हरायटीचे मी थोडेसे घेऊन आले. हा म्हणजे फुल एक त्याच्यात आहेत का? फुल एकच आहे, काहीतरी लंगोटे वगैरे वाटतं. आणि बाकी मग हे आता हे लागणारच ना, कोण पावसाच्या वाजणार नाही. आपण घरी किती बनवले तरी हे तर पाहिजे. असं प्रेरणाला इथं येता म्हटलं तर प्रेरणा म्हणून चाललंय इकडून तिकडं फिर. नाही तर मग गाडी असल्यावर फरक पडतो. ऍड्रेस टाकला की त्या दुकानात. आणि घरवाला मी दाखवायचं म्हणजे ना, जीन्स मी शोधत होते, मला इतकी भारी भेटली जीन्स आणि कपडा कसला सॉफ्ट आहे. मी 2-3 वेळा ऑनलाईन ऑर्डर केली आणि परत रिटर्न केली का. हा अगं इतकी जड ही अशी एकदम सॉफ्ट मटेरियल आणि मस्त नव्हती. म्हटलं आता एकदाच घ्यायची. आता एकदा घेतल्यानंतर त्याच्यावर आपण कितीही शॉर्ट आउट करू शकतो. आणि हा तर मला कर आवडला. बापरे कपडा मस्त आहे त्याचा, का मस्त आहे. असं मस्लिन पण नाही, वेगळं असेल. कितीला एवढं दिसतो. 999. हे पण 1000 आणि ते 1000. मनूला अशी क्यूटशी कॅप घेऊन आले मी. पिंक कलरचा ड्रेस आहे बघा, मस्त पिंक कॅप. मामाचा पण पिंक कलरचा ड्रेस, सगळं मॅचिंग होतं आज आमचं. पण तिला ती येतच नाहीये. काय करायचं आता हिचं? डोक्यात चालतं. तू कस काय आला वरती? हो का? मनू पण म्हणली असं मामा कस काय आला संध्याकाळी आज. चला आज आम्ही भरपूर थकलोय, सकाळपासून नुसतं इकडून तिकडे करतोय. आणि पण कामं झाली महत्वाची, म्हणजे कारण उद्या जायचं तर ते हिचं महत्वाचं होतं. म्हटलं मी आहे तोपर्यंत ते करूयात. आणि आता आम्ही आराम करतो आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. चलो बाय.